बाबा सिद्दीकींच्या हत्येप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक माहिती समोर. गोळीबार करण्यापूर्वी तिन्ही शूटर कार्यालयात 3 ते 4 वेळा घुसले होते. रेकी करताना आरोपी पिस्तूल घेऊन जात होते. गँगस्टर अरुण गवळीला 28 दिवसांची संचित रजा मंजूर. नागपूर खंडपीठाने मंजूर केली संचित रजा. मुंबईतील केबल कार प्रकल्पासाठी केंद्र सरकारची तत्वतः मंजुरी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कोस्टल रोड, अटल सेतूसह इतर गर्दीच्या ठिकाणी हा प्रकल्प उभारण्यासाठी अभ्यास केला जाणार. नागपुरात बर्ड फ्लूने 3 वाघांचा मृत्यू झाल्यानंतर भायखळ्यातील वीर जिजामाता उद्यान अलर्टवर. प्राणी संग्रहालयात प्राण्यांना देण्यात येणाऱ्या चिकनच्या खाद्यपदार्थांवर बंदी. HMPV व्हायरसचा धोका लक्षात घेता केंद्र सरकार अलर्ट मोडवर. केंद्रीय आरोग्य सचिवांनी घेतली सर्व राज्यांच्या आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक. राज्यांना आजाराबाबतची जनजागृती करण्याचे निर्देश. सौदी अरेबियात मुसळधार पावसानंतर मक्कात पूर. वाहनं पाण्यावर तरंगतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. नागरिकांची जीव वाचवण्यासाठी धडपड. इंग्लंडमध्ये पावसाचा हाहाकार. मुसळधार पावसानं नद्यांना पूर. जनजीवन विस्कळीत. पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचं यजमानपद गमावण्याची शक्यता. पाकिस्तानमधील क्रिकेट मैदानांवर पुरेशी तयारी नाही. 25 जानेवारीपर्यंत मैदानांवरची तयारी पूर्ण न झाल्यास UAEमध्ये सामने होण्याची शक्यता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.